असा कसा हा उन्हाळा आणि तो अगदी कंटाळा. पण आंब्याच्या फोडी दिसताच विसर पडतो सगळा. हाच उपाय या उन्हाला, करा चट्टा मट्टा. हाच उपाय या उन्हाला, करा चट्टा मट्टा. नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी जयश्री रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात मंडळी, तुम्ही सर्व मस्त ना? आंबे खाण्यात व्यस्त ना? चला तर आज काय नेक्स्ट, आज आहे बेस्ट, त्याची लय भारी टेस्ट. तर आज आपला परंपरेने चालू झालेल्या पारंपरिक पद्धतीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. उन्हाळी स्पेशल आमरस. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, तर आज आपण आमरसची रेसिपी बघणार आहोत. आमरससाठी लागणारा हे आंबे, तर हे मी देवगडचे आंबे आहेत. हे मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाण्यामधून साफसुथरे धुवून घेतलेले आहेत. आमरससाठी लागणारे आंबे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते साफसुथरे पुसून वगैरे घेतलेले आहेत. तर ते मी आता तुम्हाला चिरून वगैरे दाखवते. आंबा आता आपण असं त्याचं पुढचं वरचं काढून घेऊन वरचं जो चिकचा भाग असतो तो काढून घ्यायचा. आंबे कापून घेतलेले आहे, तर ते आपण आता जी आपली पुरणाची चाळण असते ना त्याच्यामध्ये आपण ते आंबे किसून घेऊ. म्हणजे त्याने करून आपला सगळा जो रस आहे ना तो सगळा त्याच्यामध्ये सोबत पडणार. आपले हात पण स्वच्छ राहतात त्यांनी. हाताला आपलं बघू शकता तुम्ही आता असं सालीला अजिबात गर राहिलेला नाही आहे, सगळं असं टोपात आलेलं आहे. तर आपण बिना मिक्सरचा वापर न करता आपण आमरस करणार आहोत. त्याने त्याची चव छान राहते, चांगली लागते. अशा प्रकारे आपण दुसरी एक थोडे घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. बिलकुल असं राहत नाही साली लागत, पुरा सगळं निघतं त्याच्यामध्ये. मिक्सरची गरज नाही. फोडी करून सुद्धा तेलाने आपण असं पुरण हे करतो ना तसंही केलं तरी चालेल, तसंही करू शकता. तुम्ही असं कर आपला आलेला दाटसर मस्त छानपैकी आलेला आहे. अशा प्रकारे आपला रस रेडी आहे, तयार आहे. आणि सगळं जे आहे ते आपण पुसून घेतलेलं आहे. आपला दाटसर असा आमरस तयार आहे. अशा प्रकारे आपला आमरस तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती दाटसर झालेला आहे. आपण मिक्सरचा वापर नाही केलेला आहे, चाळणीमध्ये आपण सगळे आंबे करून घेतलेले आहे. बघा छान सुंदर दाटसर आमरस रेडी आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता दुधाचाही वापर करणार नाही आहोत आणि पाण्याचा पण वापर करणार नाही.
त्याची ती ओरिजिनल टेस्ट आहे आपल्याला ती हवी आहे. मग पाण्याचा आणि दुधाचा आपण वापर करणार आहे. त्याच्यामध्ये आता आपलं साखर तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आणि साखर आणि वेलची फक्त आपण घालून त्याच्यामध्ये आपण थोडंसं आमरस गरम करून घेणार आहोत. मी एवढ्या आमरससाठी 1 डबा साखर घेतलेली आहे. साखर टाकून आपण मिक्स करून घेऊ. वेलची टाकू. आणि आता आपण जरा थोडं गरम करायला ठेवूया. 5 मिनिटं आपण जरा मस्तपैकी गरम करून घेऊ. गरम यासाठी करायचं की त्याच्यामध्ये जे पण काही सूक्ष्म जीवजंतू असतील त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही. ते आपण थोडंसं गरम करावं. आपण काळापासून चालू झालेलं आजी असंच करायचं. आंब्यामध्ये चीक असतो त्यामुळे तो आपल्या घशालाही त्याचा त्रास होतो. तर आपण थोडं गरम करून घेतलं तर त्याचा त्रास बऱ्या प्रमाणात कमी होईल आपल्याला. तर तुम्ही जो आमरस आपण जो आज केलेला आहे तो जास्त दिवस राहण्यासाठी मी एक काचेच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत. ह्या स्वच्छ गरम पाण्याने धुवून मी घेतलेल्या आहेत. आणि आता मी हा आमरस गरम गरम ह्याच्यात भरलेला आहे. तर ह्याचं जे पूर्ण आपण बॉटल भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हवा जाऊन आपला आमरस खराब होणे यासाठी पूर्ण बॉटल भरून मी घेतलं आहे. त्याने की आपला हा आमरस जास्त दिवस टिकू शकतो. तर ही बॉटल आता गरम आहे. पूर्ण टाईट पण असं त्याचं झाकण आपण घट्ट असं लावून घेऊ. बॉटल झाकण घट्ट लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण बॉटल जरा गरम करून घेऊ. जेणेकरून त्याच्यामध्ये जे पण काय सूक्ष्म जीवजंतूंचा आपल्याला काय त्रास होऊ नये यासाठी जास्त दिवस टिकावं आपला आमरस. जेणेकरून आपण टाईट बंद एअर बंद झाकण आपण लावून घेऊया. आपण जो आमरस बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे ना तो पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये आपण जरा करून घेऊ. गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालंय. आपला आमरस रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.